आणि आताची महत्त्वाची मोठी बातमी, नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे हे विजयी झालेले आहेत। अखेर तब्बल 23-23.5 तास इतक्या हा मतमोजणीला वेळ लागलेला आहे आणि यानंतर आता या नाशिक शिक्षक मतदारसंघातनं किशोर दराडे यांनी विजय संपादन केलेला आहे। तर विवेक कोल्हे या अपक्ष उमेदवारांनी चांगलीच कडवी अशी झुंज यावेळेला दिलेली सुद्धा पाहायला मिळाली आहे। मात्र अखेर किशोर दराडे हे विजयी झालेले आहेत। 23.5 तासांचा कालावधी गेलेला आहे। काल रात्री सुद्धा अनेक अधिकारी हे मतमोजणी करत होते, तर इथे कार्यकर्ते जे आहेत ते मात्र त्याच ठिकाणी म्हणजे मतदार केंद्र ज्या ठिकाणी आहे जिथे मतमोजणी सुरू होती त्या मतमोजणी केंद्रात झोपी गेलेले पाहायला मिळाले। तर नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये अखेर औपचारिक घोषणा झालेली आहे, किशोर दराडे विजयी झाले। अधिक माहिती घेऊयात, प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रांजल, तब्बल 24 तास 23.5 तास गेलेले आहेत या संपूर्ण प्रक्रियेला, काय प्रतिक्रिया उमटतायत आणि एवढा वेळ जाण्यामागचं मुख्य काय कारण सांगितलं जात आहे? प्रज्ञा, आपण बघत आहोत जवळपास 23 तास हे उलटून गेलेले आहेत। मतमोजणी ही सुरू होती आणि जे आघाडीचे किंवा जे सर्व आकडे हे बघायला मिळत आहेत त्यानुसार महायुतीचे म्हणजे जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहे किशोर दराडे यांचा विजय हा जवळपास निश्चित झालेला आहे। फक्त अधिकृत घोषणाही बाकी आहेत। यासोबतच जे अपक्ष उमेदवार होते ज्यांनी भाजपमधून बंडखोरी केली होती ते विवेक कोल्हे हे दुसऱ्या क्रमांकावरती आहेत, तर महाविकास आघाडीचे संदीप गुळवे हे तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं बघायला मिळतंय। आपण जर बघितलं तर कुठेतरी अपक्ष उमेदवार आहे विवेक कोल्हे यांचा महाविकास आघाडीच्या संदीप गुळवेंना फटका बसल्याचं खरं चित्र जे आहे ते दिसून येतंय। आपण बघितलं की जसं तुम्ही म्हणाला की हा वेळ का लागला, तर जवळपास काल सकाळी 8 वाजेपासून मोजणीला सुरुवात झाली होती। दुपारी 2 वाजता प्रत्यक्ष मतमोजणी सुरुवात झाली होती। मात्र तिघही या उमेदवारांमध्ये म्हणजे गुळवे असतील, कोल्हे यासोबत दराडे यांच्यामध्ये चुरशीची लढत हे बघायला मिळते, ती काटेकी टक्कर हे बघायला मिळते। त्यामुळे पहिल्या क्रमांकाच्या पसंतीमध्ये कुठलंही चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं नव्हतं आणि त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाच्या मोजणीला काल रात्री उशिरा सुरुवात झाली होती। आज पहाटे म्हणजे आता देखील ही मोजणी जी आहे ती सुरू आहेत आणि कुठेतरी आता यामध्ये विजयी जे आहे ते किशोर दराडे झाल्याचं बघायला मिळतंय। आपण बघितलं तर सध्या किशोर दराडे यांचे सर्व कार्यकर्ते असतील ते इथे आहेत, त्यांच्याकडून खरं तर जल्लोष देखील केला जातोय। आपण दराडे आहेत त्यांच्याशी खरं तर बोलण्याचा देखील प्रयत्न करत, काही कार्यकर्ते यांच्याशी बोलत, काय सांगाल? आज विजय हा जवळपास निश्चित झाला। बोला 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 बोला, लाई सॉरी। खरं तर अतिशय आनंद वाटतो आहे की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला मदत केली आणि त्यांच्या आशीर्वादाने आमदार किशोर दराडे साहेब पुन्हा एकदा विजयी झाले। बरं, काय प्रतिक्रिया? गेली 6 वर्ष माननीय आमदार किशोरभाऊ दराडे यांनी या मतदारसंघामध्ये अहोरात्र काम केलेले आहे। शिक्षकांसाठी शिक्षकांचे जे प्रश्न होते, जुनी पेन्शन योजना असेल, शिक्षकांना अनुदानाचा प्रश्न असेल, शिक्षकांचे फरक बिलाचे प्रश्न असतील, त्यानंतर विविध प्रकारचे जे प्रश्न आहे हे प्रश्न त्या ठिकाणी आमदारांनी अतिशय चांगल्या प्रकारे तडीला लावले आणि त्याचाच परिणाम म्हणून की ह्या मतदारसंघामध्ये पुन्हा आमदार निवडून येत नाही। काय तुमच्या आता भावना? पुन्हा एकदा दुसऱ्यांदा संधी मिळाली। सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं। गेल्या 1 वर्षापासून भाऊंनी जो कामाचा धडाका इथे लावला होता, 6 वर्ष भाऊ सातत्याने शिक्षकांच्या संपर्कात होते आणि उत्तर महाराष्ट्रात शिक्षक हे नक्की सुज्ञ आहे। त्यांनी आपल्या शिक्षकांनी दिलंय। किशोर दराडे आहेत विजयी उमेदवार, विजयी झालेत, काय पहिली प्रतिक्रिया? सर्वात महत्त्वाचं मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन कराल। या प्रचाराच्या काळामध्ये तुमच्या चॅनलनी मला खूप साथ दिली आणि ज्या लोकांनी माझे खोटे आरोप केले होते तुम्ही त्याला दुजोरा देऊन मी कसा खरा हे सिद्ध केलं, त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। गेल्या 6 वर्षापासून या मतदारसंघातनं मी रात्रंदिवस काम करून आमच्या शिक्षकांच्या ज्या अडीअडचणी होत्या ते सोडवण्याचं काम केलं। त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातले सर्व शिक्षक माझ्याबरोबर असल्यामुळे हे इलेक्शन अतिशय सोपं गेलं। ह्या मतदारसंघाचा इतिहास आहे, रिपीट कधी आमदार झालेला नाही, पण माझ्या शिक्षक बांधवाच्या प्रेमापोटी माझा आग्रह नसताना त्यांनी सांगितलं काही केलं तर भाऊ तुम्हीच आमदारला। मी त्यांना सांगितलं होतं की भाऊ मला ह्या मतदारसंघात करू नका, मला चांगले मतदारसंघ आहे आणि सोपे मतदारसंघ आहे, एवढ्या अवघड मतदारसंघात मला पाठवू नका। पण आमच्या शिक्षकांच्या आग्रहास्तव या मतदारसंघात मी उमेदवारी केली। समोरचं आव्हान कसं वाटतं? कारण विवेक कोल्हे देखील टफ फाईट दिल्याचं दिसून नाही, याला टफ फाईट म्हणता येईल का? 10,000पेक्षा जास्त मतांनी मी आघाडीवर, याला टफ फाईट म्हणू शकत नाही। काही टफ फाईट वगैरे नाही, सगळे शिक्षक माझ्याबरोबर होते
आणि शिक्षकांनी प्रामाणिकपणे मला मदत केली. बरं, पण जे कोल्हे तुमच्यावर एवढे दिवस आरोप करत होते तेच तुमच्या गप्पा रंगल्या, जवळपास तासंतास तुम्ही गप्पा करत होते, काय नक्की आहे? वेगळं चित्र? नाही, गप्पा आणण्यापेक्षा राजकारणाच्या पद्धतीने केलं पाहिजे, मैत्रीच्या पद्धतीने केलं. राजकारणात कोणी कोणाचं आयुष्यावर शत्रू नसतो. ज्या दिवशी इलेक्शन संपलं त्या दिवशी त्यांचा मला फोन आला, माझं बोलणं झालं. त्या दिवशी माझं एक वैशिष्ट्य राजकारणात, मी मागच्या वेळेस सुद्धा उभा होतो, माझ्या विरोधात 17 उमेदवार होते. इलेक्शन मतदान झाल्यानंतर 16 उमेदवारांना 6 वर्षापूर्वी त्याच दिवशी मी फोन केला. तसं ह्यावेळेसही माझं मतदान झाल्यानंतर सगळ्या उमेदवारांना मी फोन केला का येणारा काळ आपण बरोबर काम करू आणि शिक्षकांना न्याय मिळवून देऊ. ह्या संदर्भात माझी पॉलिसी असते. बरं, मुख्यमंत्री स्वतः तुमच्यासाठी मैदानात हे उतरले होते, आता पुढे काय कामं बाकी आहेत, काय करायचे? नाही, मुख्यमंत्री तर सगळ्या लोकांसाठी मैदानात होतात, माझ्यासाठीच नाही. लोकांचे काय प्रश्न आहे, लोकांना काय अडीअडचणी, तो जनतेतला माणूस आहे, जनतेला सर्वसामान्यांचा माणूस आहे, त्याच्यामुळे ते सगळ्यांसाठीच उतरतात. माझ्यासाठी तर उतरले हे तर नाकारताच येणार नाही. आणि आमच्या शिक्षकांसाठी त्यांनी फार काही दिलेलं आहे, त्याच्यामुळे आमच्या शिक्षक त्यांच्यावर अतिशय खुश आहे. येणाऱ्या काळात ते खुश राहतील असं मी आपल्याला सांगतो. विरोधकांनी तुमच्यावर आरोप केले की काही बोगस मतदार तुम्ही उभे केले, जे शिक्षक देखील नव्हते, त्यांचे मत नाव होते. विरोधकांना कोणताही मुद्दा नव्हता. बोगस मतदान ही प्रक्रिया त्यांना माहीत नसेल, त्यांनी जरा समजून घेतली पाहिजे. शासनाने 6 महिन्यापूर्वीच नोटिफिकेशन काढलं होतं, मतदार कशी नोंदणी करायची, मतदान करण्यासाठी काय करायचं, ही सगळी प्रोसेस शासनाने अंमलबजावणी केली होती. त्या पद्धतीने सगळ्या मुख्याध्यापकांनी आपल्याकडे असणारा स्टॉप याचे सगळे फॉर्म भरले, त्याचे आयडेंटिफाय केले, त्याच्यानंतर ते पंचायत समितीला दिले, पंचायत समितीने गटसांनी ते चेक केले, त्याच्यानंतर नायब तहसीलदारनी चेक केले, नंतर हिअरिंग झाले, कोणाचे ऑब्जेक्शन मागितले, सजेशन मागितले, त्याच्यावर कोणाचे ऑब्जेक्शन नव्हते. त्याच्यामुळे हे डुप्लिकेट असं म्हणता येणार नाही. पण मला काही खोलात जायचं नाही. त्यांचा इतिहास जर काढला, त्यांचे जर बघितले तर कितीतरी केले, स्वतः करतो माणूस मग नंतर सांगतो, म्हणजे असं त्यांनी काही प्रयोग केले असेल म्हणून असं बोलत असतील. तुमच्यावर अनेक नथ, पैठणी, पैसे वाटपाचे देखील आरोप करण्यात आले होते या निवडणुकीत. नाही, आपल्या चॅनलला मी बघितलं नथ कोणाचे ती, काय कोणाचे ते, खरं कोण बोलत होतं, खोटं कोण बोलत होतं, खरं सोनं कोणतं, खोटं कोण सोडणं, हे सगळं माहिती आहे सोन्यासंदर्भात तुम्हाला. खऱ्या सोन्याला नेहमी डाग लावत असता. माझ्या विरोधात खोटे उमेदवार उभे केले, खोट्या उमेदवार उभं करण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या शिक्षक बांधवांनी सगळे हाणून पाडलेलं आहे. आपण बघत आहोत, खरं तर किशोर दराडे यांनी पहिली प्रतिक्रिया NDTV मराठीला दिलेली आहेत आणि कुठेतरी त्यांनी सर्वांचे आभार देखील मानले आहेत. यासोबतच माझ्यासमोर कोणीही आव्हान नव्हतं असं देखील त्यांनी म्हटलं आहे. प्रज्ञा, नक्कीच तुमचा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल. तर आपण बघतोय नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये औपचारिक जी घोषणा आहे ती अखेर झालेली आहे आणि किशोर दराडे यांच्या विजयावरती शिक्कामोर्तब झालेला आहे.